ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते। आज आपण पाहणार आहोत तुरटीचा एक असा चमत्कारिक उपाय जो तुमच्या आयुष्यात भाग्योदय घडवून आणू शकतो। गरिबी नष्ट करण्यासाठी आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी तुरटीचा वापर नेमका कुठे आणि कसा करावा? तुम्हालाही वाटतं की तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही, घरात सतत पैशांची चणचण भासते, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो। फक्त तुरटीचा एक छोटासा खडा आणि तुमचे नशीब बदलू शकते। अनेक पिढ्यांचे दारिद्र्य दूर करणाऱ्या या प्रभावी उपायामागील सत्य काय आहे, चला तर जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये। तुरटीचे असे काही खास उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे जे आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडवून आणू शकतात। आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी आपल्याला तुरटीचा उपाय करायचा आहे। आपल्याला तुरटीचा एक खडा आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचा आहे आणि ती तुरटी कोणत्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींमध्ये तुरटीचा वापर केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे वास्तुदोष, नजरबाधा, घरातील भांडण, तंटा, कलह दूर होतील, त्याचबरोबर घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील आणि जे काही तुमची कठीणातली कठीण इच्छा किंवा पैशांविषयीच्या अडचणी असतील त्या नक्कीच पूर्ण होतील। एवढेच नाही तर फक्त 24 तासांमध्ये तुमच्याकडे पैसा संपत्ती येऊ लागेल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल। असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। तर उपाय कशा पद्धतीने करायचा आणि हा तुरटीचा खडा कुठे ठेवायचा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका। तर या जगामध्ये असं कुणीच नाही की ज्याला पैशांची गरज नाही किंवा ज्याला सर्व काही ईश्वराने दिले आहे, असा कुणीच नाही। आता काही जण असतीलही, पण कशाची ना कशाची कमतरता ही आयुष्यामध्ये असतेच। असा परिपूर्ण या जगामध्ये कुणीही नसतं। जरी आपल्याकडे पैसा असला तरीही तो कायमस्वरूपी आपल्याकडे राहावा म्हणून आपण खूप मेहनत कष्ट करतो, पण तरी देखील तो पैसा काही जणांकडे कायमस्वरूपी राहत नाही। काही जणांकडे पैसा येतो, पण तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो। मग कारण काहीही असो, घरामध्ये आर्थिक खर्च अचानक वाढणे किंवा घरामध्ये आजारपण असणे, घरामध्ये भांडण, तंटा, कलह असणे, यामुळे देखील घरामध्ये दोष निर्माण होतात आणि घरातील लक्ष्मी ही बाहेर निघून जात असते। त्यामुळे घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या मेहनतीला कष्टाला फळ मिळावे, यासाठी काही छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला फायदा हा होत असतो। तर काही जणांच्याकडे खूप कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसा येतो, तर काही जणांकडे खूप मेहनत कष्ट करूनही त्यांच्याकडे लक्ष्मी येतच नाही आणि आली तर ती स्थिर राहत नाही। आणि म्हणून वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले जे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच या उपायांचा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लाभ हा होत असतो। कारण ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असते असे मोठे मोठे श्रीमंत लोक हे असे तांत्रिक, वास्तुशास्त्रीय, ज्योतिषशास्त्रीय उपाय आपल्या घरामध्ये आजमावून पाहत असतात आणि ते नक्कीच करून आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर करत असतात। या आजकालच्या जगामध्ये असं कोणीही नाही की ज्याला पैशांची गरज नाही, तर बरेचसे जण हे कर्जामध्ये सुद्धा असतात आणि ते आपली परिस्थिती खूप मेहनत करून स्ट्रगल करून जगत असतात। त्यांच्यावरती खूप कर्ज असतं आणि काही लोकांकडे पैसा असतो, पण त्यांना जे करायचं आहे त्यासाठी तो पैसा पुरत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये पैशांविषयीच्या समस्यावरती जर काही असे उपाय आपण केले तर आपली आर्थिक परिस्थिती ही नक्की सुधारते।
तर फक्त त्यासाठी आपल्याला फार काही नाही, तर 10 रुपये खर्च करून तुरटीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर ही तुरटी आपल्याला सहज कुठेही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. तर वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले तुरटीचे उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा, संपत्ती ही देखील येऊ लागते. आणि कितीही मोठं कर्ज आपल्यावरती असेल तर त्या कर्जातून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळते आणि आपल्याकडे पैसा, धन आकर्षित करू शकता आणि जीवनामध्ये आनंद घेऊ शकता. तर पहिला उपाय हा आपल्या स्वतःसाठी करायचा आहे. जर तुमचा खिसा किंवा पर्स असेल किंवा पॉकेट असेल तर ते नेहमी रिकामं राहत असेल, सतत आपला खिसा रिकामा राहत असेल किंवा आलेला पैसा आपल्याकडे टिकतच नसेल किंवा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण असं ठरवत असतो की आपल्याला अगदी 100-200 रुपये खर्च करायचे आहेत, परंतु तिथे आपण गेल्यावरती आपल्याकडून अगदी 500-600 रुपये सहज खर्च होऊन जातात. तर याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे, परंतु आपल्याकडे स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही. तर लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि हीच तुरटी जी आहे ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित करण्याचं काम करत असते. तर त्यासाठी एक छोटा तुरटीचा खडा एखाद्या लाल किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला 6 निळ्या रंगाच्या फुलांसहित, जसे की निळ्या रंगाचे गोकर्णीचे फुलं असतात, तर त्या 6 फूल आणि एक तुरटीचा खडा लाल किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून आपल्या खिशामध्ये, पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला तो खडा नेहमीसाठी ठेवायचा आहे. हा खडा ठेवल्यामुळे पैशांची कमतरता दूर होईलच, त्याचबरोबर ज्या व्यक्तीवरती कर्ज आहे, मग ते कर्ज तुमचं गाडीचं असो, जमिनीचं असो किंवा घराचं असो, इतर तुमचं कर्ज कुठलंही कर्ज असो, आता आपल्याला बराच वेळा काही गोष्टी करण्यासाठी कर्ज हे घ्यावंच लागतं. तर त्या कर्जामधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुरटीने दात घासायचे आहे किंवा तुरटीच्या पाण्याने संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला चूळ भरायची आहे. म्हणजे आपले ब्रश करून झाल्यानंतर जेव्हा आपण तोंड स्वच्छ धुतो त्याच वेळेला आपल्याला तुरटीच्या पाण्याने आपल्याला चूळ भरायची आहे. म्हणजेच तुरटीचे पाणी तोंडात घेऊन परत ते टाकून द्यायचे आहे. तुरटीच्या पाण्याचा अंश आपल्या तोंडामध्ये राहिल्याने किंवा जर का तुरटीने आपण दात घासले तर पैशांविषयीच्या समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच हळूहळू दूर होऊ लागतात. त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल दिसून यायला सुरुवात होईल आणि फक्त हा उपाय झोपण्यापूर्वीच करायचा आहे. दिवसा हा उपाय अजिबात करायचा नाही. त्यानंतरचा उपाय म्हणजे कर्जमुक्ती होण्यासाठी करायचा आहे. जसं की आपल्याकडे पैसा आला की तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर जात असेल, त्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या डिशमध्ये ठेवायचा आहे आणि 7 वेळा आपल्या उजव्या हाताने त्या खड्यावरती कुंकू टाकायचं आहे. त्यानंतर हा तुरटीचा खडा आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा देवघरामध्ये ठेवला तरी पण चालतो, कारण हा जो तुरटीचा खडा आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो आणि आपण आपली संपत्ती, धन जमा करण्यास यशस्वी होत जातो आणि आपलं कर्ज देखील लवकर फिटू लागतं. तर बघा, आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा कुठून येत असेल तर ती म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूममधून येत असते. तर ही नकारात्मकता जी आहे ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडण, तंटे, मतभेद या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात. तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नसते आणि आपल्या घराची देखील प्रगती होत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा एखाद्या मातीच्या पणतीमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये ठेवून आपल्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचा आहे. हा तुरटीचा खडा बाथरूममध्ये ठेवल्याने आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते
आणि हा उपाय केल्यामुळे घरातले वातावरण सकारात्मक राहतं आणि कुटुंबातील दोष जे आहे तर ते देखील घरातून निघून जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. तर त्यानंतरचा उपाय म्हणजे ज्यांची दुकाने असतील किंवा कोणाचा व्यवसाय असेल तर त्यासाठी आपल्या व्यवसायामधल्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपला धंदा, व्यवसाय खूप चांगला चालावा यासाठी एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या दुकानाचं जो मेन दरवाजा आहे, जे मेन शटर आहे त्या शटरच्या वरती आपल्याला बांधायचं आहे. तर यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल आणि तुमचं हे उत्पन्नसुद्धा वाढू लागेल. तुमचा व्यवसाय चांगला चालू लागेल आणि व्यवसायामध्ये ज्या काही असलेल्या अडचणी सगळ्या दूर होऊन जातील. तर शेवटचा उपाय म्हणजे जर आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडतच नसेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आणि सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा आपल्या कुटुंबातील नातेसंबंध खराब झालेले असतील, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिला नसेल किंवा तुमच्या पाठीमागे सतत कटकटी लागल्या असतील, तर त्यासाठी दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी पावडर टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. आता तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकू शकता किंवा तुरटी आपल्याला एखाद्या खलबत्त्यामध्ये बारीक करायची आणि त्याची पावडर तयार करून ठेवायची आणि ती पावडर अंघोळ करायच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आणि असं केल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या, अडचणी आहे त्या हळूहळू कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि आपल्या शत्रूंचा देखील नाश होतो आणि नेहमी आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत जातं. आणि शेवटचा एक उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तर तो उपाय म्हणजे तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. एखाद्या लाल किंवा काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तुम्हाला तुरटीची बारीक पावडर करून त्या पिशवीमध्ये ठेवायची आहे आणि ती पिशवी किंवा कापड आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजावरती तुम्हाला ती पिशवी किंवा ती पोटली बांधायची आहे किंवा दरवाजासमोर आपण जी पाय पुसणी टाकत असतो त्या पाय पुसणीच्या खाली तुम्हाला टाकायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला करायचा आहे. आणि जर अमावस्येला केला तर या अमावस्येला ठेवलेली तुरटी पुढच्या अमावस्येला ती तुरटी फेकून द्यायची आहे आणि परत दुसऱ्या अमावस्येला परत नवीन तुरटी दुसरी भरायची आहे. पौर्णिमेला केलं तरी आपल्याला तेच करायचं आणि तुमच्याकडे जर प्रत्येक शनिवारी होत असेल तर प्रत्येक शनिवारी देखील तुम्ही करून पहा. तुम्हाला नक्कीच घरामध्ये एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह वातावरण नेहमी जाणवेल. तुरटीचे उपाय अतिशय प्रभावशाली असतात. अवश्य करून पहा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.